तुमचा छोटा व्यवसाय आहे का आणि तुम्हाला तो मोठा करायचा आहे का, पण नक्की सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही आहे का? नमस्कार, मी सोनाली बोरावके. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा छोटा व्यवसाय मोठ्या ब्रँडमध्ये बदलण्याचा सक्सेस फॉर्म्युला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरेच मराठी उद्योजक मेहनत खूप करतात, पण त्यांचा व्यवसाय स्केल होत नाही, म्हणजे तो वाढतच नाही. कारण आपण मजूर म्हणून काम करतो, मालक म्हणून नाही. जर तुम्हालाही ग्रोथ हवी असेल, जर तुम्हालाही काम करण्यापेक्षा सिस्टम बनवण्यावरती लक्ष द्यावे लागेल. आता हे कसं शक्य आहे हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. तुम्ही सिस्टम ड्रिव्हन बिझनेस करा. म्हणजे काय? व्यवसायात सिस्टम आणा. आपण काही रिअल टाइम एक्झाम्पल पाहूयात. फॉर एक्झाम्पल, सपोज तुमचं कापड दुकान किंवा चप्पल दुकान असेल, तर त्यात तुम्ही काय करा, बारकोड सिस्टम आणा. कारण तुम्ही जरी नसला तरी जे कामगार आहेत त्यांना डिस्काउंट किती द्यायचा हे कळत नाही. मग अशा वेळेस काय होतं, बारकोड असेल तर तो फक्त स्कॅन करेल आणि त्यामुळे तुमची अचूक बिलिंग होईल. आणखी आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूयात. सपोज तुमचं हॉटेल असेल तर त्याची एक रेसिपी बुक बनवा. म्हणजे कोणत्या भाजीत किती मसाला टाकायचा हे लिहून ठेवा. यामुळे काय होईल, जर तुमचा मुख्य आचारी जर सुट्टीवर असेल तर तुमच्या हॉटेलच्या जेवणाची चव बदलणार नाही. जर तुमचं वर्कशॉप असेल तर तिथे स्टॉक मॅनेजमेंट ॲप वापरा. म्हणजे जर कच्चा माल असेल आणि जर आपण ते ॲप वापरले तर कच्चा माल संपण्याआधीच आपल्याला एक मोबाईलवरती समजून जातं. म्हणजे जी माणसांवरती अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही टेक्नॉलॉजीवरती अवलंबून राहा. त्यामुळे काय होईल, तुमचं एक मॅनेजमेंट प्रॉपर होऊन जाईल. आणि आपण ब्रँडिंग मार्केटिंग केली पाहिजेत. म्हणजे स्वतःचा एक ब्रँड तयार केला पाहिजे. बिझनेसमध्ये आपण दुसरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजेत, आपण स्वतःचा ब्रँड तयार करायला हवा. बिझनेसमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे ब्रँडिंग आणि मार्केटिंग. म्हणजे काय, स्वतःचा एक ब्रँड तयार करायचा. म्हणजे आपण फक्त वस्तू विकायच्या नाही, तर एक आपण विश्वास विकला पाहिजेत. म्हणजेच तुम्ही इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, त्यांचा वापर करा. तुमच्या प्रोडक्टचे चांगले फोटो, छान छान व्हिडिओ असतील ते शेअर करा. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, जो दिसतो ना तोच विकला जातो. आणखी आपण बिझनेसमध्ये कशावरती लक्ष दिले पाहिजे, तर इन्कम ग्रोथ स्ट्रॅटेजी. म्हणजे इन्कम कसा वाढवायचा यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. नफा वाढवण्यासाठी तुम्ही एका गोष्टीवरती नेहमी लक्ष ठेवा, ते म्हणजे एकतर तुम्ही खर्च कमी करा, ग्राहकांची संख्या वाढवा आणि एकाच ग्राहकाला वारंवार सेवा कशी देता येईल यावरती लक्ष केंद्रित करा. म्हणजे एक ग्राहक ज्यावेळेस तुमच्याकडे येतो तो आपल्याकडे पुन्हा कसं येईल या दृष्टीने तुम्ही त्याचं लक्ष तुमच्याकडे केंद्रित करा. त्याप्रमाणे तुम्ही मार्केटिंग करा. बिझनेस करताना अनेक आपल्याला चॅलेंजेस येतात, कारण व्यवसाय मोठा करताना अडचणी तर येणारच. कधी आपल्याला भांडवल कमी पडेल, तर कधी काही माणसं सोडून जातील. पण खचून जाऊ नका. मार्केटच्या बदलत्या ट्रेंडिंगनुसार स्वतःला अपडेट करा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, व्यवसायात रिस्क घेतल्याशिवाय ग्रोथ येणार नाही. तुमचा नक्की कोणता व्यवसाय आहे हे मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. अशाच बिझनेस टिप्ससाठी लर्न अँड ग्रो विथ सोनाली बोरावके चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.